नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मला माझ्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटलं, कारण माझ्या कन्सल्टिंगचे प्लॉट बघायला कांचनपूरहून विजय सूर्यवंशी दादा आले होते आणि त्यांना मी माझे सगळे कन्सल्टिंगचे प्लॉट दाखवले. तर त्यांना ते प्लॉट कशी वाटले ते त्यांच्या तोंडून ऐकून घेऊया. कुणाला तुम्ही? नमस्कार, माझं नाव विजय सूर्यवंशी. मी कांचनपूर मधून आलोय. कांचनपूर मध्ये. आता तुम्ही कुठले कुठले प्लॉट बघितले? तुमचा स्वतः घरचा VSDचा एक बघितला, हा. अनुष्का एक बघितला हा. आणि हा आता सुपरचा प्लॉट आहे. म्हणजे काय प्लॉट बघून काय वाटलं? एक नंबर प्लॉट आहे. म्हणजे जे मी व्हिडिओ बनवतोय आणि हे दाखवण्यात काही वेगळं पण आहे का? नाही, म्हणजे नाही, नाही. जे खोटं आहे ते real बोल. आहे. हा, जे आहे ते रिअल आहे. जे चांगलं वाटलं का? समाधान वाटलं का? एक नंबर जे आहे ते रिअल आहे हम्म. आणि खरोखर बघण्यासारखे प्लॉट आहेत हम्म. आणि शेतकऱ्यांनी येऊन खरंच बघावेत प्लॉट. चांगले प्लॉट. हो, खूप एक नंबर प्लॉट आहे. माझी पण इच्छा आहे माझ्या कन्सल्टिंगचे प्लॉट बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी बघावं. एका शेतकऱ्यानं शेतकऱ्या द्यायला कन्सल्टिंग असं म्हणू शकताय. त्या बाबतीत काय अडचण नाही आणि कुठलीही माहिती पाहिजे असेल तर विचारू शकताय. धन्यवाद. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या कष्टाचं कौतुक आपण स्वतः कधी करायचं नसते. मूठभर कौतुकानं कधी माजायचं नसते. उंची गाठली आभाळ इतकी तरी पाय असू देत जमिनीवर हे लक्षात ठेवायचं असते. हे माझे विचार झाले आणि हे माझ्या 4 ओळी झाल्या. तर कसे वाटलं व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.